साधनदाता श्री चक्र महाराजांच्या श्री चरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या इथपर्यंत चालेल झालेल्या अशेष या गुरुकुळाला दंडवत. या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आदरणीय श्रद्धेय प्रतस्मरणीय बाबाजी शास्त्री बुवा, आदरणीय सध्या आमचे शास्त्री बुवा आहेत, तपस्विनी माता भगिनी, आपण सर्वजण आहात. वास्तविक काही वर्ग आहे याच्यामध्ये, संत महात्मे आहेत बसलेले, आपण सर्वांना अभिवादन करतो. आणि आजच्या आपल्या या दिवसाच्या पहिल्या सत्राला आपण प्रारंभ करूया. अंगोठाय सा भावी जे ध्याई जे सादा खीर भोजन पूर्वक टिळा तांबूळ माळदान. अंगुठायसा भावीजे ध्यायजे जे सादा खीर भोजन पूर्वक टिळा माळदान. श्रीकराचा लीळा झालेला श्रीकराचा अंगुठा कसा होता. आपण सुरुवातीला श्रीचरणाच्या अंगुठ्याची लीळा आठवलेली आहेत. आता आमच्या देवांच्या श्रीकराचा अंगुठा कसा होता ते आपल्याला आठवायचे आहे, भावना करायची आहे, त्याचं ध्यान करायचं आहे. चरित्र आहे पैठणचं, चरित्र पैठणचं आहे. एक दिवशी सोमवारी आली, म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या, तिला आपण सोमवती अमावस्या किंवा एखादं चंद्रग्रहण असेल, येणार चंद्रग्रहण असेल. आमच्या देवानं सकाळचा पूजा अवसर झाला, आणखी दादो सकाळ सकाळी येऊन देवाना दंडवत त्यांनी घातला आणि उपारासाठी विनंती केली. आमच्या देवानी दादोसांच्या विनंतीचा स्वीकार केला. त्यानंतर सारंग पंडित आले. सारंग पंडिताने उपहारा लागी विनवले. आमच्या देवानं विनंती केली आणि देवाने सारंग पंडितांच्याही उपहाराचा स्वीकार केला. आता हे दादोसाला माहिती झालं की सारंग पंडितांनी दंडवत घातलेला आहे उपहारासाठी. दादोसाने लवलवून म्हणजे गडबड जाऊन उपहार केला. बरवी त्या ठिकाणी उपहार निभजवला, म्हणजे उपहार तयार केला. आमच्या देवांना बरवा पूजावसर केला. आमच्या देवांना बरवा पूजावसर केला. आमच्या देवांना अरवणा झाली, गुळा झाला, विडा झाला, पहूर झाला, उपूर झाला. देव आमचे बसलेले आहे. आमच्या देवांच्या श्रीमुखामध्ये तांबूळ आहे, श्रीखंडी गलदांड आहेत आणि सारंग पंडित आले. पाने, फुले, फळे यासहित सर्व साहित्यासहित सारंग पंडित आले. सारंग पंडितांनी पाहिलं की देवांच्या श्रीखंडी गलदांड आहे, श्रीमुखी तांबूळ आहे. देव म्हणतात सारंग पंडितांना, पांड्या उशीर कांगा लावला, उशीर का लावला. सारंग पंडित म्हणतात काय सांगू नये, बायलीची कितकित, म्हणजे कामाची आवरावर संपत नाही, मग काय करणार म्हणून उशीर झाला. मग सारंग पंडितांनी आमच्या फक्त देवांना आडा ठेळा, म्हणजे आडवा ठेळा लावला, आडवा ठेळा केला. त्यांना म्हणा चप्पल घालून येऊ नका इकडे, तुम्ही चपलाचे या, काही तापच आहे डोक्याला मोठा. आडा ठेळा, आडा ठेळा म्हणजे आडवा ठेळा. कालही मी सांगितलंय की आमच्या पंथामध्ये 10 टिळे आलेले आहेत. परंपरेने 10 टिळे आलेले आहेत. आडा आहे, ऊर्ध्वपौंड आहे, मयंकाकृती आहे, जोंधळ्याचा टिळा आहे, जोंधळ्याचा टिळा आहे आणि दह्याचाही टिळा आहे. असे 10 टिळे आलेले आहेत. ध्यानामृत स्तोत्रामध्ये त्याचं फार सुंदर रीतीने वर्णन येतं. त्याला म्हणून कोणी बेल वाजवू नका.
ज्ञानामृत स्तोत्रामध्ये याचं फार सुंदर वर्णन येतं. आता अर्थ बघू आपण. अहो तिलका भारतो शोभवितो तदा देखताया जना मोहवितो. टिळा फाकता वसुता दाखवितो टिळा भेदतो ही तथा उपवितो. टिळा कंचनाचा सेवना रत्नतेचा भरा ढाळ दुःखा मुक्तिकाचा. कदा कर्दमा कुंकुम केशराचा सदा शोभना देखिजे चंदनाचा. अहो कस्तुरी तिलका भाकाय सुगंधा उमाळा भरा दाविताय. कदा पत्र वेली मिशे भासकाय. रेखिला तथा डांगुने रेखिला राजताय. इथं अर्थ घ्यायचा. डांगुने म्हणजे अडांगुने. जर कोणी उपाधीमध्ये जर आले तर देवाची स्वतः टिळा लावून घ्यायची. स्वतः जो टिळा लावून घ्यायची. अहो भस्मरे भस्महे रेखिले के काळे. सदा ऊर्ध पौन टिळा विशाल सोफा. कदा अर्धचंद्रा परितुती साधे. सुरंगाक्षता मध्ये शोभती वौजे. वौजे म्हणजे अक्षता आहे, त्याच्यामध्ये तो टिळा आहे. वौजे म्हणजे कुशलतापूर्वक. हे बघू आपण अर्थ वेळ मिळतो सांगू अर्थ त्याचे. अशा प्रकारचे 10 टिळे आमच्या याच्यामध्ये वर्णन येतं. ध्यानामृत स्तोत्रामध्ये आमच्या वर्णन येते. अडवा टिळा केला श्रीकंठी गळदांना घातला आणि सारंग पंडितांना पाठवली. याकरता मी चरित्र घेतलंय की हा पूर्वार्ध आहे. पुढच्या चरित्राचा उत्तरार्ध आहे. तुमच्या लक्षात ठेवा म्हणून पूर्वार्धाला अगोदर चरित्र घेतलं. देव आमचे बसलेले आहे. देव म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी सारंग तुमचे दादोसांच्या अरवणीचा स्वीकार केला त्याच दिवशी देव आमचे म्हणतात बाईसाला बाई साधेला जेवू आला. साधेला जेवू आला. बाईसा म्हणतात येल्लो ये. म्हणजे स्वयंपाक घरामध्ये ये तुला जेवण वाढते. पुन्हा देव म्हणतात बाईसाला की बाई येथच आणा म्हणजे आमच्या समोरच आणा. देवाचा काही वेगळा मनोधर्म आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून देव म्हणतात बाई येथच घेऊन ये आमच्या समोरच आणा. मग बाईसाने काय केलं की अजून आणि त्याच्यामध्ये थोडी भाजी असेल चतुष्टय काय असेल त्याच्यामध्ये थोडंसं वाढवलं. त्याच्यामध्ये वाढवलं आणि ती घेऊन आले. त्याच्यामध्ये वाढवलं आणि घेऊन आले. आमचे देव म्हणतात की बाई पांड्याच्या घरून खिरीचे ताट आले असे ते आणा. सारंगपणाच्या घरून जे खिरीचे ताट आले ते घेऊन या. बाईसा खिरीचं ताट घेऊन आल्या. देव म्हणतात पाळमांडे आणा. पाळमांड असं दुसऱ्या ताटालाही म्हणतात. पाळमांड असं आरतीलाही आपल्यामध्ये म्हणतात. पाळमांड आणलं आणि त्यामध्ये दोही श्रीकरे करून त्या ताटामध्ये पाळमांड्यामध्ये खीर घातली. दोही श्रीकरे करून त्या पाळमांड्यामध्ये खीर घातली. आणि दोही श्रीकरे शंखाकृती केले. चरित्र आहे पैठणचं. दोन्ही शंखाकृती केले म्हणजे शिखराची जशी आकृती असते वर कमी आणि खाली रुंदी जास्त, वर कमी असते रुंदी शिखराची. तर लिंगाकृती ते केलं. देव म्हणतात साधेला साधे हो तुम्ही खोबा करून जाणे. ती जी जी मी नेले. देव म्हणतात हे खोबा करू जाणे. हे पूर्वी गोवाळांत होते. हे खोबा करू जाणे आपल्या पूर्वील प्रक्रियेचं ज्ञान करून देतात. आमच्या देवाने त्या खिरीत असा खोबा केला म्हणजे आपण अंगठ्या केलेला हे करतो. अंगठा कसा होता. अंगठ्यानं खोबा म्हणजे खोल खड्डा किंवा खळगा आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे केला. आणि देव म्हणतात बाई तुपाचा डोवा नाही सांगितला. नारळाच्या करवंट्यापासून बनवलेले नाही का डाव आपण ज्याला म्हणतो. पूर्वी असेच होते. लाकडाच्या डाव पूर्वी होत्या. लाकडाच्या डाव पूर्वी होत्या. मग तुमच्या देवाने ते डाव त्यावरती तूप घातलं. आन साधेला देव म्हणतात की घास घ्या आणि तिची वास पहा. म्हणजे तोंडामध्ये घास घ्या मात्र आमच्याकडे पाहायचं. तोंडामध्ये घास घ्या आणि आमच्याकडे पाहायचं. साधा एक घ्यायची घास घ्यायची आणि देवांच्या श्रीमुखाकडे पाहायची. काही वेळा दुचिते होती.
आता पुरुषाच्या मुखाकडे आपण पाहायचं म्हटल्यानंतर स्त्रीनं अवघड वाटतं ना, जरी किती जवळचं जरी असलं तरी अवघड वाटतं पाहणं. म्हणजे काही वेळेला साधेची आणसारखी परिस्थिती व्हायची, साधेची आणसारखी काही वेळेला परिस्थिती व्हायची, तुझी ती साधा व्हायची. पुन्हा देवतीला म्हणतात की घास गया येतीची वास पाय मग हे तुम्हा कैसे. अत्यंत महत्वाचा शब्दाचा अर्थ आहे. काही संपूर्ण चरित्राला हा अर्थ कवळतो, व्यापतो. देव म्हणतात घास गया येतीची वास पहा मग हे तुम्हा कैसे. म्हणजे पुन्हा असं अवलोकन घडणार आहे काय? नाही ना. काही आता घडतंय? नाही ना. काय आपले दर्शने स्पर्शने संभाषणे अवलोकने माते आपले पवित्र केली आपण अर्थपूर्वक प्रार्थना आपण करतो. मग हे तुम्हा कैसे, म्हणजे असं अवलोकन पुन्हा घडणार आहे काय? साधा जेवण करते, साध्याने खीर जेवली, साध्याने खीरचं जेवण केलं, साधा खीर जेवली. देव म्हणता साधेला साधेव आणि खीर वाढू, आणि खीर वाढू काय तुम्हाला? देवती नाजी झाली आता काय वाढू नका. बघा म्हणे आंघोळी घालून जरा आत प्रवेश काय होतो की नाही. ते म्हणतात नाजी मग पुन्हा आमच्या देवाने तिला दही भात जेवू वाढ, साधेला दही भात जेवू घातला. तिकाच घेताय ना, तिथंच घेऊन मोकळा थोडा वेळ, जास्तही नको. ठीक आहे, लोक चुप्पड घालून फिरत आहेत. दहीभात आहे, तो दहीभात आमच्या देवाने साधेला खाऊ घातला. दहीभाताचं साधेनं जेवण केलं, आणि साधेनं दहीभाताचं जेवण केल्यानंतर देव म्हणतात अनेक वाढू. ती म्हणते नाजी. देव म्हणतात आंघोळी घालून पहा. ती म्हणते आंघोळी घालते परंतु बात काय प्रवेशच होणार नाही. काय नाजी मी झाली आहे, आता मात्र माझं संपूर्णपणे पोट भरलेलं आहे. मग देवाने आपल्या स्त्रीकडे साधेला फोडी दिल्या. फोडी म्हणजे सुपारीच्या फोडी, त्या वेगवेगळ्या सुगंधामध्ये त्या मिश्रित केलेल्या असतात त्या फोडी. आणि देवाने म्हटले साधेला, देवाने आपल्या स्त्रीकडे फोडी दिल्या. भाग्य लक्षात ठेवायचं. साक्षात परमेश्वर आहे, तृप्त काम परमेश्वर, आणि तृप्तीपर्यंत आपल्या भक्ताला त्या ठिकाणी भोजन खाऊ घालतो. तृप्तीपर्यंत आणि तृप्तीपर्यंत आपल्या भक्ताला त्या ठिकाणी भोजन खाऊ घालते. अतिशय प्रेमानं, जशी माता एखादी आपल्याला बालकाला अतिशय लाडानं प्रेमानं भरवत असते प्रेमाने किंवा लाडानं, याप्रमाणे हा प्रसंग आहे. लक्षात आपल्याला विचार करायचा आहे की आपल्या जीवनामध्ये असा योग येईल, असा भाग्य आपल्या जीवनात कधी येईल का, असा परमेश्वर इथं मातृत्वाचा भाव परमेश्वराचा कार्याला आलेला आहे. मातृत्वाचा भाव इथं प्रगट झालेला आहे, आणि त्या मातृत्वाच्या भावातून आपल्या भक्ताला या ठिकाणी परमेश्वर भोजन करवतो. भक्ताला आपल्या ठिकाणी परमेश्वर भोजन करते. फार सुंदर एक उदाहरण तुम्हाला देतो की दिवाळीचे दिवस असतात, प्रत्येकाच्या ठिकाणी गोड पदार्थ केलेले असतात. वडील आहे ते आपल्या मुलाला लाडू असते, करंजी असते, शेवचिवडा असतो, प्रत्येकाच्या घरी बनवतात. वडील आहेत ते आपल्या मुलाला मांडीवरती घेतात, आणि तू म्हणतो त्याला एक लाडवाचा एक त्यातला असं हे असतो, जसं अशी आपले कळीची लाडू असतात, त्यातला एक आपल्या मुलाला भरवतो. मूळ सुद्धा तू म्हणतो मुलगा हे असं असतं की आपले वडील आपल्या मुलाला प्रेमानं भरवतायत. ते मूळ सुद्धा त्यातला एक उचलताना आपल्या वडिलाच्या मुखामध्ये घालतं. परस्परे प्रेमाची वाटणी आहे ही, परस्परे प्रेमाचा भाव आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी देवाने आमच्या तिला सुपारीच्या फोडी दिल्या सुगंधित. विडा स्वतःच्या श्रीकराने तिला विडा दिला. सारंग पंडिताच्या घरून चंदन आलं होतं, त्या चंदनाचा तिला टिळा लावला. चंदनाचा तिला टिळा लावला, आणि आपल्या गड्यामधला श्रीखंडामध्ये असणारा गळदंडा काढला, आणि तिच्या गळ्यामध्ये घातला साधेच्या. देव म्हणता साधेला, साधे हो, पैठणमध्ये जाताना या भाजा हाट चव्हाटा मिरवत जा. काही एक विधवा आहे, तिला शृंगारित केलेला आहे.
हात जवळ जाताना या ठिकाणी मिरवत मिरवत जा तुम्ही. पण कोणी जर तुम्हाला ही जर माळ मागितली तर माळ तुम्ही कोणाला देऊ नका. मागितली तर द्यायची नाही. साधा त्या बाजारात मिरवत मिरवत गेली, आपल्या बिराडाला गेली, दादोसाने पाहिले की साधीला माळ दिलेली, साधीला माळ दिलेली. दादो साधीला म्हणतात, तुम्हाला ही माळ कोणी दिली? ते म्हणतात, जी मला गोसाव्याने माळ दिली. मग ते दादोस म्हणतात, मला दे ना ती माळ, मला माळ देते. साधारण ती, मी जर तुझं काहीच देईन. इथे बघा, आपण आलो एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यानं आपल्याला एखादा प्रसाद दिला, काय आपण कुणाला देणार नाही. तो कुणी जरी मागितला तरी आपण देणार नाही, कारण तो प्रसाद आहे शेवटी. काही प्रसाद आहे शेवटी तो. साधारण ते, मी तुझं काहीच देणे, कशाला तुझं मी देऊ, तुला काय म्हणून देऊ, देवाने मला प्रसन्न होऊन दिलेली माळ आहे. मग दादोस म्हणतात, ऐसे गामचे गोसावीचे रांडाबाईलाशी माळ देते. काही कोल्याला द्राक्ष आंबट नाही काय, कोल्याने उडी मारी द्राक्ष की आईना तर तोंडाला म्हण, आता मला जाऊ तिकडे आंबट आहे. काही सोर ग्रेप्स आपण ज्याला म्हणतो. दादोस म्हणतात की ऐसे गामचे गोसावे की रांडाबाईलाशी माळ देते. संध्याकाळच्या पूजावसराला सर्वच चालेल. दादोस अगोदर आले आणि साधा देवाना सकाळचा प्रसंग आपण असा शब्द बोललोय आणि साधा असं सांगेल अगोदर म्हणून लक्षात ठेवायचं. चोर अगोदर पोचलेला असतो, आल्याला ती चोरी करून परत चोर आपल्याच घरात आलेला असतो. काही चोरी झाली वाटतं, किंवा पोलीस स्टेशनला जो पोचतो ना, तो अगोदर चोर पोचतो. ते PSI हुशार असतात. जो अगोदर आलेला असतो ना, समजायचं असतं की याची बाजू खोटी आहे. दादोस आल्याने की सांगायला आले की जे असं असं झालं, येलोला माळ मी मागत होतो, तिने माळ मला दिली नाही, असं अर्ध वाक्य बोलत. पुढचं वाक्य साधारण पूर्वक, जी याला माळ दिली नाही, पण हा मला असं म्हणतो की ऐसे आमचे गोसावे जे रांडाबाईलाशी माळ देते, असं हा म्हटला. देव आमचे म्हणतात की जयाशी माळ दिली तो रांड नव्हे. काही रांड नाही. ज्याला माळ दिलेली आहे तो रांड नाही आहे. काय उरला अशी वरिल्या रंगा, नाही का, उस डोंगा परिरस नाही डोंगा, संतांचा अभंग येतो. काही देव म्हणतात, अरे वरच्या चवड्याला वरच्या कातरीला काय भुला, स्वातमध्ये काय ते पाहणं. आतमध्ये जो जीव आहे तो स्त्री देहामध्ये असो पुरुष देहामध्ये असो, शेवटी एकच आहे. चैतन्य सर्व सर्वाभूती एकच आहे. काही भले कुठल्या योनीमध्ये असो, चैतन्य शेवटी एकच आहे. आणि तू त्याला, त्या साधीला तू रांड म्हणतोस. अरे रांड म्हणावं कोणाला, ज्याला ज्ञान नाही, भक्ती नाही, वैराग्य ज्याच्याजवळ नाही, त्याला म्हणावं. देव म्हणतात नागव्या नसावे. काय तो अर्थ वेगळा आहे, शब्दशः अर्थ आहे, पण इथं अर्थ वेगळा आहे. नागव्या नसावं म्हणजे संपूर्ण नागवण असावं, काहीतरी ज्ञान असावं, वैराग्य असावं, भक्ती पुरुषार्थ काही असावी. ही सगळी त्या साधेजवळ तुझ्याजवळ काय आहे, काय तुझ्याजवळ काय आहे, असं म्हणून दादोसाला शिक्षा पण केल्या आहे. काही इथं श्रीमुक्तीचा उद्धार आहे. श्रीमुक्तीचा इथं उद्धार आमच्या देवाने केलेला आहे. त्या महाराष्ट्रामध्ये अगोदर श्रीला मुक्ती जर दिली असेल, आमच्या भगवान श्री चक्र स्वामी दिलेले आहे. पहिला हुंकार जो गेलाय तो छिन्नस्त्रीवरती सारंग पंडितासारख्या पैठणच्या प्रतितीयश एखाद्या पुरुषाला शिक्षा देऊन आमच्या स्वामींनी स्त्रीच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केलेला. प्रत्यक्ष कृतीने, शब्दानं बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीनेही मोकळा केलेला आहे. मग साधेला प्रसन्न माळ का दिली? अशी प्रसन्नता साधेला एवढं केलं, आपल्या श्रीकराने जीव घातलं, होडे दिल्या, विडा दिला, टिळा लावला, सर्व काही केलं. तर पूर्वप्रमादी अनेक साधनवंताची प्रसन्नता राखलेली म्हणून, काय अनेक साधनवंताची प्रसन्नता राखलेली आहे. मग तिला आपल्याकडे पाहायला लावलं. का म्हणून पाहायला लावलं? येणेकरून विकाराचा दोष आहे, तो विकाराचे लेप आहे ते नासले. काही विकाराचे लेप आहे ते नासले. मग तिला आपली वास पाहायला लावली. वेश्याच तिला त्या ठिकाणी
माळ गळ्यामध्ये घातली, तिच्या आणखी सांगितलं बाजारातून हात सोटा मिरवत मिरवत जा. जेणेकरून वेश्याचे लेपन असले. कोण बाजारात कोण मिरवतं? घरंदाज बाई मिरवत नाही, वेश्याच बाजारामध्ये श्रंगार करून मिरवते. वेश्याचे लेपन असले आणि घास घेताना आमच्याकडे पहा असं का म्हटलं? येतोय चरित्राची. तर इंद्रिय अर्थाचं लेपन असलं, दोष आहे इंद्रिय अर्थाचा तो नासला. आणि शेवट आहे की देऊ नका, माळ देऊ नका असं का सांगितलं? तर ती माळ तिच्यामध्ये प्रसन्नता आहे. प्रसन्नतापूर्वक दिलेली वस्तू आपण कधी कुणाला देऊ काही? तिच्यामध्ये परमेश्वराचा मनोधर्म आहे म्हणून देऊ. धन्य ती साधा आहे. आपण इथं चरित्र या ठिकाणी व्यक्त करायचं आहे, भावना आपल्याला व्यक्त करायची आहे. धन्य ती साधा आहे. आमच्या स्वामींनी साधेला आपल्या श्रीकारण जीव घातलं, सर्व काही केलं. काही अतिशय आग्रह, अतिशय आवडीनं. आणि जसं आपण एखाद्याची प्रेमाने विचारपूस करतो आणि प्रेमानं खाऊ घालतो, आपण खाऊ घालतो प्रेमाने. काय तुम्ही बघा, आपण आपल्या आश्रमात जर गेलो तर तुम्हाला म्हणतो इतर लोक आपल्याला आग्रहानं खाऊ घालतात. काही त्यांना माहिती आहे पात्र पुन्हा कधी भेटेल. हा माझा अंतर्भूत असतो एक प्रेम असा माझ्या ईश्वरीचा आहे, हा माझ्या गोसाव्यांचा आहे, माझ्या मार्गाचा आहे, हा माझ्या ईश्वरीचा आहे. आणि म्हणून तुम्हाला आपण हे प्रेम करतो. पण असं भाग्य काय जीवाने जोडलेलं आहे की तुम्हाला तो परमेश्वराने आग्रह करावा, परमेश्वराने आपलेपणानं त्या ठिकाणी सर्व क्रिया करावी, जीव घालावं, सर्व घालावं, सर्व काही करावं. हे भाग्य एखाद्या भाग्यवंताच्या वाट्याला येतं. एखाद्या भाग्यवंताच्या वाट्याला हे भाग्य येतं. ते भाग्य साधेच्या वाट्याला आलं. ते भाग्य साधेच्या वाटेला आलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये असा कधी योग येईल का परमेश्वराला भेटण्याचा? जीवनामध्ये आपल्या कधी योग येईल का असा प्रसंग आहे उभा. तुम्ही पहा, पैठणचं चरित्र आहे. आमचे देव 4.5 वर्ष पैठणला राहिलेले, जवळजवळ 4 वर्ष पैठणला आमचे देव राहिलेले. काही पैठणी त्यावेळची दक्षिण काशी आहे. धर्माचा न्याय निवाडा त्या ठिकाणी होत होता. आणि म्हणून आपण आपल्या भाग्याला प्रश्न विचारलो की जे भाग्य साधेला मिळालं ते भाग्य कधी मला मिळेल का? माझ्या नशिबामध्ये, माझ्या दयामध्ये असा भाग्याचा कधी योग येईल का? आपण देवाला प्रार्थना करावी, दुःख करावं असं भाग्य मी म्हटलं. अनंत सृष्टी माझ्या असंच अवैदिकांना संबंधीयांना खाऊ घालण्यात गेलं, त्याने एकूण नरकाची निष्पत्ती झाली. परमेश्वर तर भजनी सापडला नाही, परंतु परमेश्वराने आपल्याला खाऊ घालावं असा योग आपण जोडला नाही. काही असा योग कधी आपण जोडला नाही. आपण दुःख करावं. जिता जागता चालता बोलता परमेश्वर तो कसा असेल मूर्त निहारीत बसली. भाग्य साधीला मिळालं, आपण दुःख करावं. आणि आपण दुःख करावं आणि परमेश्वराचं गुणउपकार आठवावं, आपल्या गुरुनिमित्ताचं गुणउपकार आठवावं, अनेक मणी ओढावा आणि आपल्या नामाचा उच्चार करावा. आणि मार्गी गोपाळ भोजन दाखव, आणि मार्गी गोपाळ भोजन दाखवणे. अनेक अंगूठ आमच्या देवांचा कसा होता. परमेश्वराला सोडून आज बोलावलं, तुम्ही जास्त बोलणार नाही. 2 चरित्र अजून घेणार नाही, बरोबर. आणि वडवाळी अवधूता दीक्षांना रोगन. ही जी लीला ही वडवाळीच्या अलीकडची आहे. वडवाळी अवधूता दीक्षांना रोगन. वडवाळी अवधूता दीक्षांना रोगन आहे. आमचे स्वामी असे वडवाळहून म्हणजे पैठणहून असं वडवाळीहून आमचे स्वामी असे पैठणच्या बाजूला येत आहेत. वडवाळीहून स्वामी आमचे पैठणच्या बाजूला येत आहेत. आणि मध्ये एक शेत लागतं, त्या शेतामधली लीला आहे. त्या शेतामधली लीला आहे. त्या ठिकाणी शेतामध्ये चणा आणि हरभरा आलेला असतो. देव म्हणतात भक्तजनांना की याची कोळी पानाची खुडून घ्या, कोशिंबीर करता. कोळी पानं खुडून घ्या, कोशिंबिरी करता. बाईसा जी आहे ती बाईसा कोळी पानं त्या ठिकाणी खुडून घेते आणि त्याची कोशिंबीर तयार करते. कोशिंबीर तयार करते. देव म्हणतात गोपाळ कसे भोजन करतात हे तुम्हाला माहिती आहे का भक्तजनांना? जी म्हणतात आम्हाला माहिती नाही कसं आहे ते. देव म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतो की गोपाळ कसे भोजन करत होते ते.
पूर्वी हे गोवाळांत म्हणजे गोपाळांत आम्ही होतो, आम्हीही गोपाळांत भोजन केलेलं आहे, बसून केलेलं आपण चरित्र आपले आठवायचे. म्हणजे कोशिंबीर असते, त्या कोशिंबीरीचा काला केलेला असतो आणि काला केल्यानंतर तो काला आमचं देव आहे त्याचे बोटामध्ये धरतात आणि या अंगठ्यानं काय घेतात, घास घेतात आणि त्या कोशिंबीरचा जो पाला असेल त्याचा एक भाग कतरून खातात आणि असं निरीक्षण करतात की कुठली गाय कुठे गेलेली आहे, काय कुठली गाय कुठे गेलेली आहे. जसा काय मी गवळीच आहे, जसा काय मी गवळीच आहे, कुठली गाय कुठे गेलेली आहे, जसं काय गवळीच आहे. आणि स्वामी आपल्या पूर्वी प्रक्रियेचं ज्ञान भक्तांना करून देतात. तसं ते गुराखी असतात, जेवण करता करता असा हात ठेवतात, आपली कुठली गाय कुठे गेलेली हे पाहतात, जेवण करता करता पाहतात, काय जेवण करता करता पाहतात. धन्य ते भक्तजन आहेत, काय धन्य ते भक्तजन आहेत. चैतन्याचा पुतळा मूर्तिमंत परमेश्वर मनुष्य देहामध्ये असणारा उभयदृश्य अवतार आहे हा, काही मनुष्य देहामध्ये असणारा उभयदृश्य अवतार आहे हा. आणि मूर्तिमंत अवतार आहे, त्याच्या भाग्याला तोड नाही. त्यांच्या भाग्याला भक्तजन आहे, त्यांच्या भाग्याला तोड नाही. चालता बोलता परमेश्वर त्याने अनुभवलेला आहे, भोगलेला आहे, परमेश्वर अनुभवलेला आहे. सवंगडी परमेश्वर झाला, परमेश्वर त्यांच्यासाठी गोपाळ झाला, त्यांच्या समोर बसून परमेश्वर भोजन सुद्धा. देवांच्या पंक्तीला बसणं हे सुद्धा भाग्य असावं होतं, त्यावेळेला मिळतं, भाग्य लक्षात ठेवायचं. आणि साधूच्या पंक्तीला बसायचंही भाग्य मिळावं लागतं. क्या भाभी सही बात है ना, तू जल्दी साधु बन जाओ, हम इंतजार करेंगे कब साधु बनते हैं, अब कब संन्यास लेते, अत्या भाई जी के नाम का संन्यास लेना, अपना घर है, अपना घर नहीं छोड़ना कभी. मग हमें भी दंडोत डालना आने के लिए. पूर्व आपल्या प्रक्रियेत ध्यान करतात. धन्य ते भक्त आहेत की त्यांनी परमेश्वर अनुभवला. आज आपण त्या परमेश्वरासाठी सर्व सोडलंय आपण, काय आणि ईश्वराला शोधण्याकरता आपण माझा देव मला मिळाला पाहिजे. आमच्या माईत अशा आल्या, 90 साली संन्यास घेतलाय, बाबा मला आता असं वाटतं की हे माझं कशा रीतीने जाईल, ईश्वर मला कसा भेटेल, ही चिंता करायची असते. काय दुसरं काय पाहिजे आपल्याला, धनद्रव्य संपत्ती हे नकोच आहे. काय नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, असं संतही म्हणतात. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, असं संत सुद्धा असं म्हणतात. त्यांनी काही वेगळं सांगितलं अशातला भाग नाहीये. काही आत्म्याच्या जीवाच्या आत्मकल्याणाच्या उद्धाराच्याच गोष्टी त्यांनी सुद्धा कथन केलेलं आहे. हे अध्यात्म आहे, तू मानतो, अध्यात्माचं हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या भाग्याची आपण प्रशंसा करावी आणि आपल्या भाग्याची अशंसा करावी. की असं भाग्य, असंसा म्हणजे अपेक्षा, इच्छा व्यक्त करावी की असं मला भाग्य मिळेल का, असा कधी परमेश्वराचा योग येईल का आपल्या जीवनामध्ये. आपण आपल्याला प्रश्न विचारून दुःख करावं माय, प्रत्येक वेळेला स्मरण करताना दुःख या अंतकरणामध्ये पाहिजेच. काय दुःखाशिवाय ईश्वर मिळतच नाही आहे, दुःखाशिवाय ईश्वर मिळत नाही. सुख साधने देऊन पविजे नायका, काय मिळणारच नाही आहे. दुःखे दुःख नासावा ईश्वरीचा हेतू आहे, दुःखे दुःख नासावं हा ईश्वरीचा हेतू आहे. म्हणून आपण आपल्या भाग्याचं कोसावं, प्रश्न करावा. असं भाग्य आपल्याला मिळालं नाही, पण मिळावं. साधन दात्या श्री चक्रधर महाराजा, तुम्ही जर दगडाची मूर्त घडवायची म्हटलं तर घडू शकते. मी तर ते पुतळा आहे, जिता जागता पुतळा आहे, का घडणार नाही. पण असा योग कधीतरी माझ्या जीवनामध्ये आणून द्या. तर या मनुष्य देहाचं सार्थक आहे, तर या मनुष्य देहाचे सार्थक आहे. अन्यथा जन्माला आला, हेला आणि पाणी होऊन मेला, अशा विगत व्हायला नको तुम्हाला. दुःख करावं, एक मनी ओढावा, आपल्या गुरुनिमित्ताचं परमेश्वराचं गुरुपकार आठवावं आणि एक मनी ओढावा आणि पुढच्या स्टेशनला गाडी सोडावी. करांगुळी ऐसी भावी जे ध्याई जे ताकवताची भाजी वाढवणे. करांगुळी ऐशी भावी ध्याई जे ताकवताची भाजी रांधवणे.
करांगोळी आता ज्या श्रीकराची करांगोळी कशी होती 32 लक्षणामध्ये एक लक्षण आहे. काही करांगोळी अशा लांब असाव्यात, बारीक पुढे लांब असाव्यात. करांगोळ्या हे 32 लक्षणाचं लक्षण आहे. काही 32 लक्षणामधलं लक्षण आहे. आज माहिती का मिस वर्ल्ड किताब, मिस हे, मिस औरंगाबाद, मिस सातारा असे किताब असतात. ते काय मोजतात ते त्यांनाच माहिती असतं. काय ओरिजिनल सांगितलेलं 32 लक्षणे सौंदर्य आहे. करांगोळ्या सुद्धा अशा बारीक पण लांब असाव्या, बारीक लांब असाव्यात करांगोळ्या. आमच्या देवांच्या करांगोळ्या तशा प्रकारच्या काही आमच्या देवांचे डोळं सुद्धा अशा प्रकारचं सुंदर होतं. महाराज सा म्हणती जी जी गोसांचे नेत्र कैसे भरवे, किती सुंदर डोळे आहेत तुझे. देव म्हणतात बाई हे गुजरातचं देणं आहे. बाई हे गुजरातचं हे देणं आहे. गुजरात म्हणजे डोळ्याचे द्वीप की द्वीप इथं अर्थ घ्यायचा उत्पत्ती स्थान. द्वीप म्हणजे बेट असा नाही, तसाही अर्थ आहे, परंतु आपल्याला जो अर्थ पाहिजे द्वीप म्हणजे उत्पत्ती स्थान. आमच्या देवांचं असं एक एक इतकी मूर्त सुंदर होती, मूर्त सुंदर होती आमच्या देवांची. चरित्र आहे छिन्नस्थळीचं. आताच पूजा करून गेले, आज नेमकं चरित्र आलेलं आहे. भाग्यवान आहे, दररोज दर्शन घडतंय. आम्ही कधीतरी यायचो, कधीतरी येतो, वरून सहा नमस्कार करता करता खाली वाकायलाही होत नाही. खाली आल्यानंतर काही नमस्कारही करायचं म्हटलं तर दमू लागतो. छान करत करत वरून जर आलं तर. असो द्या, तिथं देवांच्या ह्याच्यात ती भूमी पवित्र आहे. त्या पवित्र भूमीचे तुमचं निवासस्थान आहे. पुढे एक भाग्यवान होता. त्या भाग्यवान आमच्या देवांसाठी ताकवताची भाजी आणून दिलेली होती. भाग्यवान आहे तो, काही भाग्यवान दिलेली होती भाग्यवान. पुन्हा आज सुद्धा आपले वास्तविक लोक असतात, शेतामध्ये काय निघालं पहिलं मार्गात आणून देतात. हे पहिलं माझ्या मार्गाच्या ठिकाणी प्रवेशन व्हावं. आजही आपली भावना तीच आहे. काही आजही आपली भावना तीच आहे. हे शीत प्रवेशन माझ्या कष्टाचं काय असेल ते मार्गाच्या ठिकाणी प्रवेशन व्हावं. कोणी एक भाग्यवंत असेल, आपण नव्हे, आपण त्या आपली गणती त्याच्यामध्ये करायची नाही. काही आपण जर भाग्यवंत असतो तर इथपर्यंत आलो नसतो, इथपर्यंत आलो नसतो. दिलेल्या होता ताकदाची भाजी दिलेली होती आमच्या देवाने. काही निश्चिती म्हणजे निसली देवानी भाजी. इथेही चरित्र अशा प्रकारचं की आपल्या कलानं परमेश्वर पदार्थ खाऊ घालतायत. वासू इंद्रियार्थ पदार्थ दोष आहे, तर परमेश्वर खाऊ घालतायत. ईश्वरी करवल्याचा बाध नाही आहे, ईश्वरी करवल्याचा बाध नाही आहे. आमच्या देवाने ती निसली म्हणजे तिचे जे आहेत ते पान आणि देठ आहेत ते वेगळे केले. काय पान आहे ते देठ वेगळे. आपल्याकडे नाही का पालेभाजी निसतातच ना, मेथीची भाजी. मला वाटतं ती कापतायची तशीच टाकायची वाटतं, पण दिसायला बसाल बाया. आपलं वाटलं भाजी कापायची तशीच टाकायची. आपल्याला काय माहिती नाही गोव्यातलं आहे. त्यांच्या देवाने निसली ती ठाई मोडी. ती मोडीली म्हणजे देठाकडे मधला भाग मध्ये आणि शेंड्याकडे. देव म्हणतात बाईसाला बाई आदन ठेवा, म्हणजे पाणी तापवा. बाईसानी आदन ठेवलं. देव म्हणतात हिंग लावा म्हणजे हिंगाची फोडणी द्या. हे आज परमेश्वराचा मनोधर्म आहे की जीव घालायचं. आज परमेश्वराचा मनोधर्म आहे की जीव घालायचं. आधन तापलं आणि आमच्या देवाने आपल्या श्रीकारानं त्यामध्ये भाजी टाकली ताकवताची. कधी छिन्नस्थळीला गेला तर तुम्हाला जाग्याचं चरित्र आपण आठवावं अंतःकरणपूर्वक. हे जागा, हे स्थान आहे ते. इथं माझा देव बसला. इथं भक्तजना भाजी खाऊ घातलेली आहे. काही भाजी माझ्या देवाने तर खाऊ घातलेली आहे भक्तजनांना. आपल्याला देवाने जीव घालणं थोडं सरळ, पण माझी जर भाजी असेल ईश्वरानं तरी स्वीकार करावी. ईश्वरानं खाऊ घालावं हे माझं भाग्य नाही, ईश्वरानं खावं हे सुद्धा माझं भाग्य नाही आहे. पण घ्यावं कधी संकल्प उपहार करते वेळेला अंतःकरणी आठवण करावी, दुःख करावं. हे चारा दुःख ईश्वरी पदार्थ स्वीकार. आमच्या देवाने ताकदाची भाजी त्यामध्ये टाकली. बाईसाने मीठ टाकलं. देवतात बाई अनेक मीठ टाकलं, त्याच्यामध्ये अनेक मीठ टाकलं, त्याच्यामध्ये अनेक मीठ टाकलं. आणि बाई सांगती बाबा शिजला. देव म्हणतात नाविक शिजू दे, अजून नाविक शिजू.
अनेक नावेक शिजले असं बाई बाईसा देव म्हणतात, नावेक शिजला मग ते उतरते वेळेला देवाने आमच्या त्याच्यामध्ये तेल घातलं. तुमच्या मराठवाड्यात या भागात तेल भाजीमध्ये घालायची पद्धत आहे, आमच्याकडे ती काही पद्धत नाही. काही आमच्याकडे ती पद्धत नाही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आमच्या देवाने ते उतरताना त्याच्यामध्ये तेल घातलं. भक्तजना म्हणतात, देव म्हणतात, कांगा आपली आपापली ताटं काढा ना. काही ताटं आपली ताटं काढा. तिथे काय स्टीलचं ताट नव्हतं, पितळचं नव्हतं, काश्याचं नव्हतं, चांदीचंही नव्हतं, ताटच नव्हतं. भक्तजनांनी पाषाणाच्या तळिया केल्या, त्या पाषाण एकूण त्याची भांडी तयार केलेली होती. पाषाणाच्या तळिया म्हणजे ताटा, आपण साधा अर्थ घेऊ. सर्वजण आपापल्या जागेवरती बसलेले आहे. माझं दक्षिणा नाही बरं का तिथे. भाजीच आहे फक्त खाऊ घालायची. त्याचा आपल्याला दक्षिण नसेल, जेवण काही बासुंदी गोड लागणार नसेल तर. आमच्या देवाने सांगितलं, भक्तजनांनी आपापल्या पात्र काढली, त्याच्यावरती जी भिक्षा मागून अन्न त्या ठिकाणी ठेवलं, त्याच्यावर ठेवली. भक्ती जो भात म्हणजे भात असेल, भिक्षा बघतो भट्टोबासाने चुरला, आणि त्या ठिकाणी त्याचं एक न्यून म्हणजे आळं तयार केलं. प्रत्येक भक्तजनांनाही आपलं त्या ठिकाणी चुरला आणि न्यून म्हणजे आळं तयार केलं. वाढणारा परमेश्वर आहे. काय करांगोळ्या कशा होती आपण आठवायच्या. देवाची माझ्या करांगोळी कशी होती, काय माझ्या देवाची करांगोळी कशी होती. तर चालता बोलता परमेश्वर आहे. काय दगडाचा देव बोलेल कैसा, कोणे काळी फुटेल त्यास वाचा. दगडाचा देव कधी बोलला, ज्ञान कधी दिलं, कधी प्रेम त्यानं दिलं का त्यानं कधी. काय इथं तर चालता बोलता परमेश्वर आहे. संताचीच उदाहरण आहे. धातू काष्ट पाषाण चित्र लेप मृतिका, तेथे देव कैसा मूर्खा भ्रांत पडली. काही ते देव कैसा मूर्खा भ्रांत पडली. परमेश्वर असा नाहीये. काय तो अच्छद्य अभ्यद्य अच्युत आले कसा परमेश्वर आहे. मनुष्य देहामध्ये तो गीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे तो मनुष्य देहामध्ये येतो आणि सांगतो तिथं ज्ञान शब्द. जसं गीता सांगितली अर्जुनाला, तशी अर्जुनाला गीता सांगितलेली आहे आणि अनन्य भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. गीतेने अनन्य भक्तीचा पुरस्कार केलेला आहे, संतांनी सुद्धा केलेला आहे. पार्था सर्वा परिस्थिती उत्तम साधन, करी माझे नाम स्मरण, उच्चिष नको करू मन अनिका ठाई. जैसे का पतिव्रता सर्व धर्म नेणे, सर्वता सर्व वर्तमान कथा पतीच कारणे, का चातक पक्षिया तो स्मरे मेघराया, भूमीचे उदक तया घेणेच नाही, तैसे मजबीन जाण न करी दुजयाचे स्मरण. माझ्यासाहेब कुणाचे स्मरण करायचं आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने सांगणे, मनमना भरमदोत्थो मध्याजी माम नमस्करू. अर्जुना माझी भक्ती कर, माझं भजन कर, माझं पूजन कर, अन्यथा कुणाचंही करायचं नाही. काही अन्यथा कुणाचंही करायचं नाहीये. दगडाचा देवकुंड जर मंदिरामध्ये बसवला आणि त्याला बळी देत असतील, त्याला देव म्हणता येतो का. देव आहे तो नाही आहे, लक्षात ठेवा. तुकाराम महाराज एका श्लोकामध्ये सांगता, रंडी चंडी शक्ती मध्य मांसा ते भक्षिती. काय रंडी चंडी शक्ती मध्य मांसा ते भक्षिती, कोणते पूजे भूते केते, आपल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. तोच मागून तुमच्याकडे घेतो त्याला देव म्हणायचा. आणि जे मागून घेतं देव नाही, भूत आहे ते. काय देव असे दुसऱ्या पाण्याचा बळी घेतो, मागतो देव, त्याला देव म्हणत नाहीत. काही तो देव नव्हे. काही देव तो अशा प्रकारचा चालता बोलता परमेश्वर आहे. गीता सांगितलेल्या या मनुष्य देहामध्ये येऊन सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो सांगितलं की तू जीव आहेस आणि की मी परमेश्वर आहे. ज्यावेळेला अर्जुनाला विश्वरूप दाखवलं त्यावेळेला अर्जुनाला बोध झालेला आहे. त्यावेळी अर्जुनाला बोध झालेला आहे की हा परमेश्वर आणि की मी जीव आहे. काही हा परमेश्वर आहे आणि की मी जीव, इथं द्वैत आहे. त्यावेळी अर्जुना बोध झाला. बोध होणं म्हणजे द्वैत आहे. परमेश्वर वेगळा आहे की मी वेगळा आहे. सर्व खलिदम ब्रह्म असा आमचा सिद्धांत नाही. तू ब्रह्म, मी ब्रह्म, ते ब्रह्म. मग परमेश्वर ब्रह्म कुणाला म्हणायचं. काय ब्रह्म निर्विकार आहे, हा विकारी आहे. ब्रह्माला सर्व गत भविष्याचं ज्ञान आहे.
मागं पाहिलं तर म्हणतो आपल्याला आपलं कळत नाही उद्या काय होणार आहे ते. काही जर देव देखील अनेक जे ओळी येते या ठिकाणी काही आपण देव तर सेवक कवन कवनी करावी पूजा उत्पत्ती दे स्थितिया तिन्या उत्सव तरी तो असा शब्द आला मला आठवण झालंय. म्हणजे असा एक आमच्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये आपण जर देवच आहे असं जर म्हटलं तर मग सेवक कोण आहे. मग कशासाठी देवाची आराधना करायची. देवाची आराधना करायची ही कशासाठी करायची काय नाही तर द्वैत आहे अद्वैत नाही द्वैत येत आहे. आणि म्हणून आमचे देव त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी आपल्या श्रीकरानं ती भाजी भक्तजनांना वाढत आहे. काही स्वतः ती भाजी त्या भक्तजनांना आमचे देव वाढतायत. 3 चूळ पाणी आणि करांगोळी करून भाजी वाढेल. कारण चाकोताची भाजी आहे ती करांगोळीनं वाढता येते. तेवढी आपण घट्ट बनवतो. देवाने म्हटलं बाई तिला बाई सांगायचं राहिलं बाई पूर्ण लोण करा म्हणजे लोण्यासारखी मऊ आणि घट्ट करा. काय लोण्यासारखी मऊ आणि घट्ट करा. देव आमचे 3 चूळ पाणी आपलं 3 चूळ भाजी आणि 3 चूळ पाणी आणि करांगोळ्या करून भाजी वाढ तेवढा औषध असेल ठीक आहे. आपल्याला रोहिता येईल का भाग्यास काय देवाने आपल्याला वाढावं खाऊ घालावं. इथे माणसंच घालायला तयार नाही तर बाकी सोडून द्या. काय जेवला कोण राहिला नाही जेवलं कोण विचारणार नाही जेवलाच की नाही म्हणून काही कुणी नाही विचारायचं. असं भाग्य आपल्याला पाहिजे आहे की चरित्र गेलं सिंह सर कधी आठवावं. अत्यंत प्रसन्न धर्माचं चरित्र आहे. आठवावं आपण चरित्र. देवाने आमच्या वाढल्यानंतर इतरांची जी निवणी केली गळायला लागली. काही इतरांची निवणी खोकरे भट्टोबासांचं निवणं ते निगळ म्हणजे न घालणार. भट्टोबास कार्यकुशल होतेच तसे भट्टोबास उगाच दगडाचा देव केलेला नाहीये. काय उगाच दगडाचा देव नाही केलेला. भट्टोबासांचं निगळ दिव्या आहे ते गळत नव्हतं त्या ठिकाणी. देव म्हणता सगळ्यांची निवणी खोकर भट्टोबासांची निगळ आहे. शेवटचा त्या चरित्राचा शब्द येतो ती तृप्तीपर्यंत भक्तजनांना ती ताकोताची भाजी जीव घातली. तृप्तीपर्यंत जीव घातली. शेवटचा त्या चरित्र बघा गेल्या शेवटचा शब्द येतो ती भाजीची रुची तेच झाली. त्याची चव काय होती भाजीची. त्याच्यामध्ये कुठला ईश्वरीचा भाव आहे. त्याच्यामध्ये कुठला परमेश्वराचा भाव कुठला त्याच्यामध्ये त्या भाजीची चव काय होती ते भक्तजनच जाणू शकतात. तो अनुभव देणारा जाणे आणि ते खाणारे जाणे. काय देणारे जाणे आणि खाणारे जाणे तो जो अनुभव आहे तो तेच जाणू शकतात. चरित्र आहे छिन्न चरित्र संपलं आपलं चरित्र भावना व्यक्त आपण करायची आहे. धन्य ते भक्तजन आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्या कळानं तुम्ही त्यांना पदार्थ खाऊ घातला. अरे भट्टोबासाने तू पोळी ख्यावाचा मरो झाला होता. देवांच्या तृप्तीपर्यंत खाऊ घातलं. भट्टोबास तिथेपर्यंत आठवीत होते. भट्टोबास तिथेपर्यंत भट्टोबास आठवीत होते. शिदोरी भट्टोबासांना पाठवले ध्येयपर्यंत आठवीत सुद्धा चिन्नसरी होते. ते भट्टोबास होते सुद्धा भट्टोबास ध्येयपर्यंत आठवीत होते. कधी आपण विचार करावा भाग्यवान ते भक्त आहेत की जे भाग्यवान झाले भाग्याची मान करी झाले आणि की तरले या भाऊसागरात. काही ईश्वरीच्या अनुभूतीला ईश्वरीच्या प्रेमाला पात्र झालेले काय आपण आपल्याला प्रश्न विचारावा असा कधी योग आपल्या जीवनात येईल का. असा काय भावी ऐसा कभी योग आएगा परमात्मा सामने होंगे हम बैठे और खिलाने ला हो है और खाने वाले हम. ऐसा भाग्य के वे आएगा. हाँ तो फिर भाग्य को लाना है नजदीक. हाँ जो करना है पहला अनुसरण लेना है. पहला अनुसरण लेना है. उसके बाद जो करना है इतना 24 घंटे जो है परमात्मा के लिए रहना वही बस. कुछ नहीं अभी चाहिए. सब कुछ दिया है कुछ नहीं और नहीं कुछ चाहिए. बस तू एक और मैं दुसरे दोनों के शिवाय दुसरा कोई नाही. आपण आपल्या भाग्याला प्रश्न विचारावा. जवळ आहे छिन्नस्थळी इथून लांब नाही आहे. ठीक आहे. तर परमेश्वर क्रीडला सर्व झालं काय आपण कुठं होतो आपल्याला प्रश्न विचारायचा. बहुतेक आपण कुठल्या मिटिंगला असेल कुठल्या तरी याच्यामध्ये भानगडीमध्ये कुठल्या तरी असणार त्यामुळे आपला योग आला नसेल त्या भागात.
आणि म्हणून आपल्याला त्या दुःख करावं. आपण असा भाग्याचा योग कधी येईल का परमेश्वर त्या ठिकाणी स्वतः भोजन वाढते. परमात्मा त्या रासू यज्ञामध्ये जीवन ओढते. ब्राह्मण सगळे ब्राह्मण होते, भाग्यवान केवढे असतील त्या ठिकाणी. काही त्या रासू यज्ञामध्ये व्यापार काय घेतला. म्हणून मार्गामध्ये असताना ते हीन व्यापार असो तो घ्यावा की त्याने करून कर्मनाश योग्यता आली. काही हीन व्यापार असेल तो घ्यावा. मार्गामध्ये आल्यानंतर ज्यावेळी गेटच्या आत येतो त्यावेळेला श्रीमंत नाही, करोडपती नाही, लक्षाधीश नाही, तू लक्ष आहे तुझ्या घरात. काय हा जगाची राजा राणी ती महानुभावांची किरसुनी म्हणतात. इथं आल्यानंतर नम्र भाव राया रंका सरी सारखीच आहे. देवासाठी आलायस ना, सोडलंय ना सगळं, हा नाही पाहिजे ते. काही जो पडेल तो मार्गाचा व्यापार करावा, पडेल तो करावा. अधिकारानं सांगितलं करू नये. आपल्याला समोर दृष्टी आपल्याला व्यापार करावा माहिती आहे. दास्यमोचक आहे यानं माझा कर्मनाश होणार आहे. दास्यमोचक आहे ना यानं माझा कर्मनाश होणार आहे. म्हणून आपण दुःख करावं. परमेश्वराला त्या ठिकाणी विनंती करावी. भावावी आरती आपण ईश्वरासाठी. अनेक मनी ओढावं आपण. दुःख करावं. असा परमेश्वर मला भेटला नाही, परमेश्वर मला भेटला नाही असा भाग्य आपल्याला उद्याला कधी दुःख आपलं करावं. दोष आहे म्हणून परमेश्वर भेटला, दोषानं भरलेला आहे म्हणून परमेश्वर भेटला नाही. आपण आपलं दुःख करावं. परमेश्वराचं गुरु निदान परमेश्वराने मनुष्य दिए, त्याला ज्ञान तर दिलं, हे भाग्य है. क्यों भाभी? सबसे बड़ा भाग्य है कि परमात्मा का ज्ञान हुआ है और कुछ नहीं है. अनंत सृष्टि ऐसी चली गई है. इसलिए हम बोलते हैं खुद को हम भाग्यशाली है. जो नाम है अगर हम उसका जाप जप करेंगे तो अमर हो जाएंगे. फ्री फ्रॉम डेथ एंड बर्थ, फ्री फ्रॉम डेथ एंड बर्थ. जन्म नहीं, मृत्यू नहीं, कुछ भी नहीं. आना नहीं है दुनिया में. तरी म्हणून हे छिन्नसयुक्त चरित्र आहे. जेने सकळ दोषाते नासले अनाप छेदिले नासिले अनादि अविदिते छेदिले. म्हणून छिन्नसळी ऐसे नाव ठेविले कृपेचे नियोगे. असं आमचे ग्रंथकार म्हणतात. काही जेने सकळ दोषाते नासले अनादि अविदिते छेदिले म्हणून छिन्नसळी ऐसे नाव ठेविले कृपेचे नियोगी. गोसाव्यांची छिन्नसळी. कधी आठवण करताना म्हणावं ही माझ्या गोसावीची छिन्नसळी आहे. श्रवण करताना छिन्नसळीच्या तेराळेला काल तुम्हाला सांगितले, तरी आठवण करताना म्हणावं ही माझ्या गोसाव्यांची छिन्नसळी आहे. तर गोसावी छिन्नसळी कधी काय ईश्वराचा आमंत्रण होता, छिन्नसळी देव बसत, काही छिन्नसळी बसत होते. ही माझ्या गोसाव्यांची छिन्नसळी आहे म्हणून दुःखपूर्वक आठवावं. सकाळी उठल्यानंतर आपण स्थानाचा प्रत्येक स्थानाची आठवण करावी, गावाची आठवण करावी, स्मरणाला आपण बसावं, आठवण करावी, तिथून दंडोत करावा. ते ज्ञानरूपी सामर्थ्य तिथून जरी घरातून दंडोत जरी केला तरी त्या ठिकाणी तू जाणतं ते सामर्थ्य ज्ञानवान आहे. असा लवकर जातो तुम्ही तू जास्त दंड